मित्रांनो, संबलपूर पासून 20 किलोमीटरच्या अंतरावरती ना खूप मोठी कंपनी आणि तुम्ही पार्किंग बघू शकता. कमीत कमी 700-800 जे ना ते गाड्या इथं लागलेल्या आहेत. इथं पूर्ण म्हणजे जे ना कोयल्याच्याच कंपन्या आहे मोठमोठ्या. मित्रांनो, छत्तीसगडची बॉर्डर क्रॉस करून जे आपण आता टोलवर आलेलो आहे. इथून छत्तीसगडची जी बॉर्डर आहे ना ते 15 ते 20 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आम्ही आता जे ना ते चहा प्यायला थांबलो आहे आणि ओडिसाची जे ना ते आता बॉर्डर जे ते आम्ही क्रॉस केलेली आहे आणि आता चहा पिण्यासाठी जे तो ब्रेक घेतला आहे. तर नमस्कार मित्रांनो, आपण आता जे ना रायपूरमध्ये जे ना एंटर झालेलो आहे. तुम्ही सिटी बघू शकता, पूर्ण एकदम लाइटिंग आहे. बाकी एकदम जबरदस्त मोठमोठ्या बिल्डिंग आहे. म्हणजे फर्स्ट टाइम जे ना आपण नाईटमध्ये जे ना ते रायपूरमध्ये एंटर झालेलो असं काय म्हणायला काय हरकत नाही, कारण मी याच्या आधी कधी नाईटचा जो आहे ना तो रायपूरचा प्रवास केलेला नाही. बाकी या साईडला एकदम मोठं हॉटेल आहे, ताज हॉटेलसारखं जबरदस्त, म्हणजे एकदम विषय हार्ड आहे. या साईडला म्हणजे खूप मोठी सिटी आहे मित्रांनो, असं नाही की म्हणजे छोटी सिटी, एकदम जबरदस्त कार्यक्रम आहे. बाकी माग आहे ना म्हणजे 1 किलोमीटरचा जो रस्ता होता ना मित्रांनो, तिथं पूर्ण असे शोरूम होते. टाटाचे झाले, कियाचे, हुंडईचे, असे सर्व एकदम मोठमोठे जबरदस्त शोरूम बनवलेले होते. बघायसारखं होतं नाही का. साईडला तुम्ही बघू शकता एकदम मोठ्या मोठ्या बिल्डिंग. म्हणजे पहाटची वेळ आहे असं वाटतंय. आता रात्रीची समजा 12 वाजले असतील, पण असं वाटतंय की जसे काय पहाट झाली आहे असं. 200 meters turn right onto Bhavani Patna, Raipur Highway, Bora Park. बघू आपल्याला म्हणजे उद्या सकाळ परवा सकाळपर्यंत जे आहे ना आपण पोहोचून जाऊ. कोपरगाव जवळच कुठं ते बाकी सिग्नल आपला नशिबात आहे. आपण काय अजून एक पण सिग्नलला थांबलो नाही. असा नशीब जर राहिला ना मग काय अडचण नाही. तर चला बघू, भेटू आपण पुढं. आता पूर्ण नाईटला आता आपण जे ते चालवणार आहे गाडी. बाकी काय काय विषय होतो रस्त्यामध्ये मी तुम्हाला दाखवून. बाकी तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. खाली लाल कलर तुम्हाला सबस्क्राईब बटन जर दिसत असेल ना लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं. बाकी हा भाऊ काय मला जाऊ द्यायच्या याच्यात दिसत नाही. आड विषय मोठा. चला बघू अजून पुढं काय बघायसारखं तुम्हाला दाखवतो मी. व्हिडिओ बघा फक्त शेवटपर्यंत नाही का. तर नमस्कार मित्रांनो,
आपण जे ना आता वर्ध्याच्या 14 किलोमीटरचे ते माग आहे. बाकी रात्रीचं आपण जे आहे ना महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस करून जे ना ते आलो होतो. बाकी नागपूर बिगपूर पास केला आपण. समृद्धीचा टोल देखील आता पास करून म्हणजे वर्धा इथून 14-15 किलोमीटर आहे. आणि आरवी 50 ते 55 किलोमीटर जे तिथून आरवी आहे. म्हणजे इकडं पण एक आरवी आहे, एक धुळ्याकडं आणि एक आपलं नागपूरकडं एक आरवी आहे. तर आपण चाललो आता. बाकी 11-11:30 वाजले. तर बघू 12-1 वाजता जे ना आपण एक छोटासा ब्रेक घेऊ. कारण उन्हाचं थोडंसं थांबलं पाहिजे, कारण की खूप ऊन आहे ना, त्याच्यामुळे टायर वगैरे थोडी गरम होऊन जाते गाडीचे. बाकी जे आपण जी चुरी भरून आलो आहे मित्रांनो, इतकी गळती आहे ना ती, म्हणजे पुढून पण एकदम बारीक आहे एकदम गाडीमध्ये, म्हणजे अवघड कंडिशन होती. मुंबई 711 किलोमीटर जे मुंबई आहे. बाकी गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. कारण हिंदूंचा जो नवीन वर्ष आहे ते गुढीपाडव्याला चालू होतं, त्यामुळं सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. इकडे जी शेती ना मित्रांनो, याच्या म्हणजे चारी साईडला जे ना ते लाईट लावलेल्या असतात रात्रीचे. कारण जे जंगली प्राणी आहे ना ते खाऊ नये म्हणून. बघू अजून म्हणजे आपल्याला उद्या सकाळपर्यंत जे आहे ते आपण पोहोचून जाऊ. झाडं एकदम म्हणजे मुख्य कार्यक्रम, म्हणजे नुसतं झाडं लावायला अर्थ नाही तर ते जगवायला पण अर्थ आहे. पूर्ण झाडांना जे ना ते ड्रिप केलेलं आहे. इथं समोर जे ते वर्धा आणि आरवीचा जो आहे ना तो बायपास आला आहे 2 किलोमीटरवरून जे आपल्याला तिथे बायपास आहे. तर आपल्याला काय वळायचं नाही, आपल्याला स्ट्रेट जायचं आहे. तर थांबू आपण पुढं ब्रेक घेतल्यानंतर भेटू.